शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि मला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जीवाला लहानपणापासून संस्कार टाकणारे त्यांचे वडील सुभेदार रामजी पिता आणि संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये ज्यांचा विद्वत्तेमध्ये प्रथम क्रमांक आहे, पहिला क्रमांक आहे आणि ते आणण्यासाठी भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये ते घडवण्याचे माता रमाईने ते कष्ट घेतले, त्यांना पंचांग प्रणाम. संस्कार हे आई वडील घडवत असतात. किंवा लहान चौथ्या वर्गात असताना रात्रीच्या वेळेस अभ्यास करायचा. 2-3 मुद्दे सांगतो तुम्हाला, अत्यंत महत्वाचे आहेत. संस्कार केल्याने काय होते, विषय काय आहे? संस्कार. आता आपण वाचलेले संस्कार केल्याने काय होते. किंवा कधी लावून अभ्यास करत होता त्याचे वडील, जोपर्यंत देवा अभ्यास करत होता तोपर्यंत जागरण करत होते. म्हणजे उंदी राहत होते, झोपत नव्हते. कारण की दिवा कधी भडकल आणि कधी काय होईल याची त्यांना काळजी होती. आणि अशा रीतीनं त्याचा अभ्यास झाल्यानंतर मग त्यांचे वडील झोपायचे. यामध्ये मतीत अर्थ काय आहे? कदाचित जर देवा त्याची भडकला आणि कमी जास्त झालं आणि मी जर झोपलेलो राहील, म्हणून त्याला संस्कार खूप सांगता येते, पण कमी कमी वेळामध्ये तुम्ही समजून घ्यायचे. दुसरी गोष्ट आहे, देवाची 4थ्या वर्गामध्ये होतो, 5वी-6वीला गेला. मार्च महिन्याचे दिवस, तहान लागली. देवा राजनाजवळ गेला. राजनातून एक घोट घेतला त्याने. तितक्या चपराशाने त्याला पाहिलं. तसाच तो चपराशी पळत पळत आला आणि जोरात हात मारला. बोलातला ग्लास खाली पडला आणि एकच घोट त्याच्या पोटात. मार्च महिना उन्हाळ्याचा. पाल्याला हात लावा तर तो मारेल, कारण की पूर्वी आम्ही महार वाचत होतो, शुद्र होतो. पाणी पिता आलं नाही अशी त्यांची परिस्थिती झाली. हा लहानपणचा. त्या ठिकाणी इन्स्पेक्टर आले आणि प्रश्न विचारू लागले गणिताचे. तर भिवानी वर हात केला. मी सांगतो त्याला, त्या काय माहिती की त्या गावामध्ये हात असते आणि महान लोकांना येऊ देत नाही. मग उठ रे, काय बोला, ओठ सांग म्हणे समजा. तो उठला. तिथले पोरं म्हणे, आमच्या भाकरी बाटली, आमच्या भाकरी बाटली. विटाळ होईल, उटाळ होईल, उटाळ होईल. एवढा अपमान, गहन अपमान झाला. शेवटी त्याला तिथं न जाताना त्याने उत्तर दिलं. त्या साहेबांनी त्याला शाळा संस्कार, त्याच्या वडिलांनी संस्कार टाकले आणि त्यांनी त्याचं पालन केलं. त्यामुळं भिवा वाढत 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 गेला. वय झालं त्यांच्या, त्या काळातलं वय झालं. मग त्यांच्या पत्नी झाली. ती पत्नी, तिचं नाव रमा. इकडं रामू म्हणत होती. ती 9 वर्षाची होती. किती वर्षाची होती? 9 वर्षाची.
आणि त्या काळात सासऱ्याच्या घरी नांदायला जायचे. 9 वर्षाची आई वागली, वडील वाढला, बेवारस मुलगी. ते रामजी पित्याने केली आपल्या मुलाला. तिच्यात गुण पाहिले त्यांनी, सद्गुणाचं गुण वाचून दाखवलं ते पाहिले आणि तिचा विवाह झाला. आता आमच्या विवाहामध्ये म्हणजे आमच्या मुला मुलीचे विवाह कुठं होतात 2-3 हजाराचा नाही, 20-20 मंडप असतो. सर्व आता ते सुख सांगायला आपल्याजवळ वेळ नाही. मोठमोठा लवजम असतो, जेवण खाऊन अमुक असते. रमायची खुर्ची कोणती तिथं माशा भनभन करत होते. बाईकडे जाऊन पाहते तिथे तसंच आहे. त्या ठिकाणी हार नाही म्हणजे मनासारखे, खुर्चीच नाही त्या ठिकाणी वास येतो. अशा ठिकाणी बाबासाहेबांचं लग्न लागलं आणि आम्ही बाबासाहेबांची आठवण करत नाही. तसं माझं दावा आहे स्वतः. कोणाला विचारायचं तिथे विचारा. आम्ही बाबासाहेबाला विचारत नाही, बोलत नाही, त्याची उद्घोष करत नाही. आम्ही कधी करतो 14 एप्रिलला दुकानदाराकडे जातो. सत्य घटना बोलायच्यात मला, त्याचे आपल्याला सोडायच्यात. याच्यासाठी समजते आम्हाला, उमजते, पण कळत नाही. त्याच्यासाठी हा योग्य मार्ग त्याच्यातून कशी सुटका करता येते. त्यामुळं आमच्या जयभीम मित्र मंडळाने आम्हाला खूप साथ दिलेली आहे. त्या ठिकाणी मंडप वगैरे त्यांनी फार म्हणजे कमी वेळामध्ये जयभीम मित्र मंडळ जे आहे खूप साथ दिलेली आहे. म्हणून त्यांचा मी या संस्थेच्या वतीनं त्यांना आशीर्वाद देतो. अशा रीतीनं रमाचं लग्न त्या ठिकाणी झालं. आता पुष्कळ बारीक इतकं सांगायला आपल्याजवळ वेळ नाही. आणि त्यानंतर रमाचा आणि बाबासाहेबांचा संसार सुरू झाला. मॅट्रिक झाले, त्यांना विरोध करणे दिलं, पुस्तक दिलं, बाबासाहेबांनी वाचलं. या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा इथं वाचला आहे. तुमच्यासाठीच नाही, संपूर्ण या अकोला जिल्ह्यातल्या लोकांसाठी. की भगवान बुद्धाचा धम्म हा ग्रंथ जर 5 लाख लोक असतील तर कमीत कमी 2 ते 3 हजार लोकांकडे सापडेल. किंमत किती आहे, काही तर फुकटात भेटणार. ज्याने आणलेला आहे तो वाचला नाही. सांगायचा माझा मुद्दा आहे की बाबासाहेब कधी वारले? बाबासाहेब कधी वारले? बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण कोणत्या तारखेला झालं? 6 डिसेंबर 1956. बाबासाहेबांनी 5 डिसेंबर 1956 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म कंप्लीट लिहून प्रस्तावना राहिली होती. त्यांचे रत्तू नावाचे त्यांचे ध्येय होते, त्यांच्याकडून तयार करून घेतली आणि ग्रंथ पूर्ण झाला. दिनांक 5 लक्षात ठेवा. दिनांक 5ला बाबासाहेबला एवढा हर्ष झाला, एवढा आनंद झाला की माझ्या जीवनामध्ये जे करायचं होतं ते कम्प्लीट झालं, पूर्ण झालं. आणि मग रत्तो म्हणाला, बाबासाहेब आता मी घराकडे जातो. ठीक आहे, झालं. सकाळी लवकर ये, सकाळी लवकर ये. 5 तारखेचे 11 वाजून 59 मिनिटं. किती? 11 वाजून 59 मिनिटं. काटा पुढं सरकला, 11 वाजून 60 मिनिटं झाले आणि बाकीचा काटा इकडे आला. आपल्याला सकाळी बातमी आली, बाबासाहेब महापरिनिर्वाण. खेड्यातला मेले बाबासाहेब. काय देऊन गेले तुम्हाला? काय दिलं बाबासाहेबांनी? ग्रंथ दिला. किती तर आपण किती गैर वाचतो. प्रत्येकाच्या घरी ज्ञान प्राप्त करायचं याच्यासाठी बाबासाहेबांनी दिला. ते सामूहिक याच्यासाठी वाचवायचं की जे लोकांना वाचता येत नाही ते येतील आणि ते ऐकतील. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं, किंवा कोणी म्हणतात शिकले तितके उठले. माझं तेच म्हणणं आहे. जाहीर म्हणणं आहे, वैयक्तिक नाही. आम्ही म्हणतो, आम्ही तर म्हणते तुम्ही जास्त शहाणपणा म्हणतो, आम्ही वाचतो त्याच्यासाठी नाही हे प्रवचन.
जे करत नाहीत, वागत नाहीत, त्याच्यासाठी करत असते. आणि इतकी प्रगती केली सुशिक्षितांनी खूप केलेली आहे, पण जशी पाहिजे तशी धर्माची 0.2 आहे, 5% सुद्धा नाही. इथली परिस्थिती नाही. मी 40 वर्षापासून हेच काम करतो धर्माचं, म्हणजे क्लार्कपासून तर तहसीलदारापर्यंत. कुठेच महिलापेक्षा पुरुष नगण्यच असतात. म्हणून हा संदेश त्यांच्यासाठी आहे. जे स्वतःला वडील समजतात, महत्वाचा संदेश घ्या. हा संदेश घ्या तरच आपली प्रगती होईल. नाही ते येरे माझ्या मागल्या. जर जे स्वतःला वडील समजतात, स्वतःला आई समजतात, त्यांचं पहिलं कर्तव्य आहे जो आणि तो जर किंवा तर शब्द आहे याच्याकडे लक्ष ठेवा. जो बाप जी आई म्हणजे जो बाप दारू पीत असेल तर त्याने दारू पिणं सोडून द्यायचं आजपासून. आता ती पोटात असेल तेवढीच ठेवा. उद्या जर गेले तर तुमचं काय होईल ते कोणाला सांगतो. सर्वांनी सांगितलं असतं, पण मी जरा गरम वाटतो लागू त्याला चटके लागू तिला लागतील. आणि ते म्हणतील बनते असं म्हणत होते. आहेत लोक बनते, तुम्हाला ते बोलताच येत नाही तुमच्यावर. अरे बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलं आपल्याला, हा पवित्र धम्म मी तुम्हाला देत आहो, त्याचं विटंबना होऊ देऊ नका. तो शब्द मी म्हणत नाही. विटंबना होऊ देऊ नका असं बाबासाहेबांनी सांगितलं. पण आम्ही काय करतो, बाबासाहेबांनी सांगितलं काय आणि आम्ही करतो. बाबासाहेबांनी सांगितलं की माझा जय जयकार करण्यापेक्षा मी तुम्हाला भाषणामधून, माझ्या पेपरमधून, माझ्या मासिकामधून, निरनिराळ्या ठिकाणी शहरापर्यंत जास्तीत जास्त पोहोचतो. मात्र मला खेड्यापर्यंत जाता आलं नाही. ते सुशिक्षित आहे, त्यांनी खेड्यामध्ये जावं आणि समाजाला शिकवावं. तर यासाठी बाबासाहेबांनी 16 लोक दुसऱ्या देशात पाठवले की ते येतील आणि मला सहकार्य करतील आणि धर्म वाढवतील. शेवटी काय झालं, ते आले आणि ते बाई बाटली आणि स्वतःच्या संसारामध्ये गुंग झाले. बाबासाहेबांना कोणीच मदत केली नाही. म्हणून बाबासाहेबांनी 3 पढे लिखे लोगों ने धोका दिया है. सुशिक्षितांनी मला धोका दिलाय. खरोखर आहे, बिलकुल चुकीचं नाही. ते कधी समजते, ज्यावेळेस तो बाबासाहेबांच्या ध्यानी लागतो, मनी लागतो, अभ्यास करतो. नुसतं पुस्तक जास्त वाचतो म्हणून विद्वान होत नाही. आचरण करता 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 गेलं पाहिजे, म्हणजे तो चांगला होतो. पठण केलं त्यांनी होत नाही. म्हणून अशा रीतीने त्यांनी बाबासाहेबांनी सुशिक्षिताला संदेश दिला, जा आणि तुम्ही खेड्यामध्ये जा. पण मी बाबासाहेबांचं जे होते ऐकलं, माझ्या मनामध्ये बरेच 40 वर्षापासूनच व्यासपीठावर बसलं. गौतम बुद्धांनी काय सांगितलं, चरित भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन. 20 तारखेला पौर्णिमा होती. त्या दिवशी बहुतेक ठिकाणी त्यांनी आपल्या पौर्णिमेचा समारोह होता. 21 तारखेपासून तथागतांनी सांगितलं त्याप्रमाणे वागा. हे अगोदर खेड्यातच करतो. आणि आजपासून या ठिकाणी आमचे बोगडे साहेब, आमचे आता जे आहेत बांधवी सिद्धार्थ सेवकराम हेलोडे साहेबांनी मला समजून सांगितलं. त्यांचा आमचा परिचय नाही. खूप म्हणजे बोडगती स्कूलचं लहान त्यावेळेसपासून आहे. माझा कार्यक्रम चांगला होता, पण मी तो सोडून दिला. आहे तिकडचा कार्यक्रम इकडं आपण त्यासाठी आलो. म्हणून त्यांनी मला इथं बोलवलं. खूप आनंद होता. आपण महत्वाचे पाठवले की आई वडील बाप म्हणणाऱ्याने जो बाप आता दारू पिलेला तो आता या इथे, तर त्यांनी तेवढीच पोटात ठेवा. तर उद्यापासून का पिऊ नका, कारण की
त्या मुलाला उत्पन्न करा. का बंद करायचं? फार कमी शब्दात सांगतो. ज्या ज्या वेळेस बाबासाहेब विद्वान झाले आणि आपल्यासाठीच नव्हे भारतासाठी चांगलं विद्वान होऊन भारत सुखी झाला पाहिजे, त्यावेळेस शिक्षणासाठी ज्या ज्या वेळेस गेले त्या त्यावेळेस फॉरेनमध्ये असताना त्यांचं एखादी 1 वर्षाला पहिला, दुसरा, तिसरा असे 3 बाबासाहेब ते फॉरेनमध्ये वारले, मेले. परंतु रमाईनं त्यांना कळवलं नाही. का कळवलं नाही? जर मी कळवलं तर आपले बाबासाहेब इथे येते आणि त्याचं शिक्षणात खंड पडेल. नाही बाबासाहेबांना. परंतु अचानक एक वेळ अशी आली की बाबासाहेब या ठिकाणी होते, म्हणजे त्यांच्या राजगृहावर. त्यावेळी घटना अशी झाली की बाबासाहेबांना जायचं होतं पुन्हा संविधान खूप महत्वाच्या कामासाठी जायचं होतं. तर त्यावेळी बाबासाहेब सकाळी आपल्या घरी होते. रमाला सांगितलं होतं, रमाने तयारी केली होती आणि अचानक राजरत्न हा तापेनं आजारी पडला. रमा म्हणते, साहेब आपला राजरत्न खूप ताप आली, मी याला दवाखान्यात घेऊन जाते. घेऊन जाणं म्हणजे रमा गेली. ते संस्काराचे फरक असतो. किती दुरून आला तुम्ही, किती क्षण आपला महत्वाचा आहे. आणि रमा म्हणते, बाबासाहेब मी दवाखान्यात जाते आणि आता येते, कारण की तुम्हाला बोटीत बसायचं मुंबईत आणि तुमच्या आमच्यासाठीच नाही, भारताच्या सर्व लोकांसाठी जायचं करण्यासाठी. एक लोकाला काहीच करत नाही. जितके बी भारतातले लोक आहेत ना त्यांच्यासाठी आपण तर लई दूर राहिलो. लोक म्हणतात दलितांचा नाही. आमचा बाप नाही, तो तुमचा सर्वांचा बाप आहे. तो कशाचा? ज्ञानाचा. हे माझं म्हणणं की ज्ञानाचा शब्द सांभाळून वापरतो. ज्ञानाचा बाप आहे की जगामध्ये त्याचा पहिला नंबर आहे. त्यांना जायचं म्हणून रमाला दवाखान्यात गेली. डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब मुलाला खूप ताप आले. डॉक्टरला पाण्याबरोबर ओळखतात, पोराचा चेहरा उतरला नाही. म्हणे, रमा हा मुलगा खूप ताप आहे, याला औषध आणि इंजेक्शन जर दिलं तर हा मुलगा वाचतो. लक्ष ठेवा, रमा ह्या मुलाला औषध इंजेक्शन जर औषध पाणी दिलं तर हा मुलगा वाचतो. आणि नाही दिलं तर काय होईल? आहे औषध नाही दिलं, इंजेक्शन नाही दिलं तर काय होईल? बोला ना, मरतो. मग ते म्हणे इंजेक्शन द्या ना डॉक्टर साहेब. आणि रमा तुझ्याकडे माझे 700 रुपये झाले, तू मला देशील याच्याबद्दल मला काही शंका नाही. परंतु माझ्याकडे औषधीचे याचे देशे पैसे जास्त झालेले, तू आजचंच बिल दे. बाकी नंतर ज्या दिवशी द्यायची बिल पहा किती कठीण परिस्थिती येते. डॉक्टर म्हणतो आजचेच पैसे दे. रमा म्हणतोय, डॉक्टर साहेब माझ्याजवळ आजचे पैसे नाही, मी उद्या सकाळीच आणून देते, फक्त मुलाला तुम्ही औषध द्या. शेवटी त्यांची परिस्थिती डॉक्टरची तशीच होती, खरंच होती. नाही दिलं, रमा तशीच होती. बाबासाहेब कुठे जायचंय? आपल्यासाठी नाही, त्या भारतातल्या सर्व लोकांसाठी. विसरले ते दलितांचे बाबा, दलितांचे बाबा. दलितांचे नाही, सर्व भारतीयांचे बाबा, विद्वान ते तुमचे. थोडं बोलेल 2-3 शब्द मी. अशा रीतीनं रमा आली. लेकरू बाबासाहेब 3 लेकर म्हणजे 3 नाही बोलू, रमाने नाही बोलू. योगायोगानं बाबासाहेब होते, मांडीवरती. ते कधी मेलं बाबासाहेबांना समजलं, कारण की घारीचं चित्त तुझ्याकडे. बाबाचं चित्त कुठं होतं? त्या देशाकडे. मी तिथं जाईल, त्यांना सांगेल माझं राज्य मी असं चालवेल, असं करेल. चित्त लेकरू मेलं मांडीवर तिथं लक्ष.
रमानं बाया फार चाणक्य असतात. ते मेल्याबरोबर समजले तिला. तिकडे पुढे त्याचा भाऊ बसला होता बळीरामनं पाहिलं. बळीराम उठला, अय भिव्या, बाबा त्याच्यातले काय झालं? अरे म्हणे ते पोट्ट तुझ्या मांडीवर पडलंय, मेलंय म्हणे ते. मी गावरान भाषा वापरतो, तुम्हाला समजलं. अशी एवढे मोठे डायलॉग नाही झालं, पण तुम्हाला समजलं पाहिजे. ते पोट्ट मेलं म्हणे. ते माझं सूट राहिलं, त्याला औषध राहिलं, तुझे खडकूच दिलं नाही. त्यावेळेस खडकं होते, खडकूच दिला नाही म्हणे. दिलं तर दिलं नाही, औषधाला पैसे दिले नाही. आणि म्हणजे आता हे पोरगं मेलंय, त्याला पैसे कपडे घ्यावं लागतात, कपडे, नवीन कपडे. बाबासाहेब इतके घाबरले की कदाचित चक्कर पडायची भीती झाली. त्यावेळेस रमानं सावरलं. तुम्ही तर म्हणत होते ना की मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची उन्नती करण्यात जर अपयशी ठरलो तर स्वतःच गोळी घालून घेईल. कुठे गेले म्हणजे तुमचे शब्द? जरा बाबासाहेबाला धीर आला. असाच धीर एक सांगतो तुम्हाला, असाच धीर कोणा दिला? सिद्धार्थाच्या बायकोचं नाव काय? यशोधरानं धीर दिला. ज्यावेळेस ते निघाले त्या फार कमी शब्द सांगू लागले, कारण की आपल्याजवळ वेळ नाही आणि लोक जास्त वेळ थांबत नाही. बाबासाहेब काय, बाबासाहेबाचा बाप जरी आला तर आम्ही थांबत नाही, काही गरज नाही आम्हाला. कधी जेवण होते कधी होते. आणि इकडे आम्ही जेव तोड सांगतो. ही परिस्थिती गंभीर आहे आपली. आणि अशा रीतीनं ते मुलगा त्या ठिकाणी मेलेला असतो. मग शेवटी तो म्हणतो, अरे नाही तर कमीत कमी मौतीला चालणं भिव्या, मौत. मग रमानं पाहिल्यानंतर ती म्हणते, आता तुम्ही जे वाक्य केलं ते तुम्ही तर सेवा करत होते ना, आता कुठे गेली तुमची सेवा? मग रमाई म्हणते, आपला एक राजरत्न वाढला, तुम्हाला हजारो राजरत्न तुम्ही आम्ही लहानच होतो ना, एकदम मोठे नाही झालो. एकही बगर कपड्याचा, एकही बगर औषधाचा मरणार नाही, हे तुम्ही करा. तो म्हणते, बायको रमा बाबासाहेबाला म्हणते. त्यावेळेस सुद्धा बाबासाहेब म्हणतात, रामो मी तू म्हणतो ते खरं आहे. जसं यशोधराने सांगितलं होतं, तुम्ही जा आता नवीन धम्म शोधून काढा, तो संपूर्ण विश्वाला सुख शांती देईल. जसं रमाने सुद्धा ते तुम्ही जा, परंतु आपल्या लोकांचं आपल्या राजरत्न असं जातं, त्याच्यासाठी काय इलाज करायचा? बाबासाहेब शिकले सवरले आणि त्यांनी सांगितलं की माझा एकही राजरत्न बगर कपड्याचा किंवा औषधाचा मरणार नाही. सांगा तुमच्या आमच्याकडे आपल्या जो आपली जी गरीब परिस्थिती आहे, आपल्या आता लेकरं औषध देतो आपण, मेल्यानंतर कपडा आपण वापरतो. हे कोणं सांगितलं? बाबासाहेबाला रमाईने उपदेश केला. किती उपदेश आहेत, खूप काही सांगतात. आणि इतके करून बाबासाहेब सांगतात की आपण दररोज सर्वांसाठी समूया. मी कमी शब्द 2-3 सांगतो, कारण की बरंच वेळ होईल सांगायला. मला लेख लागले तर जवळजवळ 2 घंटे लागतील, परंतु महत्त्वाचं सांगतो. आपण सर्वांनी जे बुद्धिस्ट असतील त्यांनी आजपासून स्वतःच्या घरी आपल्या वेळेनुसार वंदना म्हटल्याशिवाय जेवण करायचं नाही. हे 3 उदाहरणं दिले, रमाचं दिलं, खूप दिसता येईल. हे जर तुमच्या डोळ्यापुढं चित्र दिसत असेल तर तुम्ही बौद्ध धम्माचे पाईक झाला. नाही तर पूर्वीचे आता महार म्हणता येत नाही, पूर्वीचे महार आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही. काय करायचं? दररोज तुमच्या वेळेनुसार, तिथं तुम्ही मस्त पांढऱ्या ड्रेसमध्ये बसला, पण आपल्याला शेतात काम करायला जावं लागते, अमुक करून यावं लागते, तिथून यावं लागते, नवरा दारू पिऊन पडलेलाच आहे त्याचंही पाहावं लागते, आणि चहा करून स्वयंपाक करावं लागते. म्हणून तुम्हाला सर्वांना, माणसांना सुद्धा जे दारू पीत नसतील त्यांनी संध्याकाळी
आपल्या मुलीने, आपल्या सुनाने किंवा आपल्या बायकोने जर जी वेळ सांगितली त्यावेळेस सर्वांनी वंदनेला बसायचं. त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, 22 प्रतिज्ञा आणि बाबासाहेबांना बुद्ध आणि त्याचा धम्म दिला याच्यातलं काहीतरी दररोज वाचायचं, रमाईचं पुस्तक घ्यायचं, ते वाचायचं. असं कसं करत जर गेलं हे लहान पोरग आहे ना, हे बुद्धिस्ट होईल. त्याच्यापेक्षा मोठी मुलगी ही बुद्धिस्ट होईल. त्याच्यापेक्षा मोठा आहे तो होईल. पण आम्ही आमच्या लेकराला फक्त जन्म दिला, वागवलं नाही असं माझं ऑब्जेक्शन आहे. कोणी इथे येऊन मला विचारावं. आम्ही लेकरं फक्त पैदा केले, त्यांना संस्कार टाकले नाही. कारण की तो बापही दारू पितो, दारू पिणाराच बोलतो. असं नाही म्हणायचं की आम्ही तर खूप चांगलं या काही आणि गप्पी बसा, ताबडतोब या, ताबडतोब या आणि शांततेनं बसा. आणि अशा रीतीने त्यांना आपण शिक्षण देत नाही. कोणतं सांगा. आता तुम्ही मुलं लहानपणी दररोज वंदना घेत असाल चांगले. दररोज रविवारी असे पांढऱ्या वस्त्रात बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही पांढऱ्या वस्त्रात दर रविवारी आलंच पाहिजे, ते सांगितलेले. आणि बाबासाहेबांनी सांगितलं बुद्ध आणि धम्म तुम्ही वाचला, त्यामध्ये एका ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, जो मनुष्य दारू पितो तो स्वतःचं थडगं खणतो. मी म्हणत नाही, त्याचा आधार घेऊन मी पुढचं वाक्य म्हणतो. बाबासाहेबांनी काय म्हटलं, जो मनुष्य दारू पितो तो स्वतःचं थडगं खणतो. म्हणून जो मनुष्य दारू पितो तो म्हातारा कधीच होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय सांगा, आहे तुम्हाला समजते. म्हणजे काय होतं, तो कशानं म्हातारा होतो का? नंतर नुकतंच लग्न झालं, एक पोरग झालं, त्या बाईचं कसं आणि त्या पोरीचं कसं, द्या ना उत्तर, द्या ना उत्तर. बाईनं सांगितलं बरोबर. म्हणून आपण पुरुषांना आजच सुधारण्याची वेळ आहे. लेकर तयार करायची नाही आहे. त्यांची जबाबदारी आपली असते 18 वर्षापर्यंत. आता जे झालं ते झालं, परंतु आज तरी संदेश घ्या. नाहीतर जे दारू पिणारे लोक बाबासाहेबांचं ऐकत नाही, तर राजरत्न मेला, लेकरं मेले, बाबासाहेबाला काही काही समजत नव्हतं का? एवढं जर डोळ्यापुढं घेतलं तर तुम्हाला सुख मिळेल. आणि ते जर नाही केलं तर तुम्हाला दुःख निश्चित आहे. खूप मला बोलतात ते, पण काही काही लोक मला प्रतिक्रिया करून राहिले, म्हणते तुम्ही काही तसं असं बोल जाऊ नका की तुम्ही दारू नाही पेली. तुम्ही जर दारू जर पेली तर कडकडून तुम्ही आळ्या पडून मरतात, असं बोल जाऊ नका म्हणतात. अरे मरणारच ना तुम्ही आळ्या पडून, कसं नाही का बोलू. तो सुचतो, उतरतो आणि पुन्हा सुचतो, उतरतो आणि नंतर सुजला ते कायमचा सुचतो. हे खोटं आहे का? खोटं आहे का सांगा मला. आणि मग त्याच्यावर जर आम्ही म्हटलं ती बाई आहे, हे लागून नाही घ्यायचं. मी का बोलतो की मी खूप त्याच्यावर मंथन करून बोलून राहिलो. आपल्याला बेंड झाला आहे, बेंड झालं तर ते काय करावं लागतं, ते कापावं लागते आणि त्याच्यात हिरवं रक्त निघते, काळं रक्त निघते. पुन्हा दाबलं तर हिरवं काळं असं निघते आणि ज्यावेळेस ते चेपून जातं त्यावेळेस लाल रक्त निघते. तर हे म्हणते आमच्या डबुल्याला हातच नका लावू, आम्ही पितो तर प्या. अरे पण कध्या, तुझी बायको ज्यावेळेस आता आपल्याजवळ पैसे झाले म्हणून आता आपण जाळतो, पण ज्यावेळेस पैसे नव्हते त्यावेळेस त्याला गाडत होतो. तर त्यावेळेस ती माती टाकायच्या वेळेस ते बाई त्याची माती टाकायच्या वेळेस मी ॲक्शन करून दाखवतो. अशी माती टाकताना बरा मेला अशी कडकड कडकड कडबोट मोडते. काहून म्हणत असं, तिचं सारं दुःख नष्ट केलं. अनेक गोष्टी आहेत. त्याला लग्नाला जायचं त्याला कोणी नेत नाही, त्याला कोणी चांगलं बोलत नाही. खूप खूप ते फायदे तोटे तुम्हाला माहीत आहे. म्हणून जे पुरुष वर्ग या ठिकाणी राहिला, तुम्ही जर पेत असाल
तर जे पोटात तेवढीच एक बापा हो, नाही तर बाबासाहेबाला नुसतं 14 एप्रिल जे करू तुमचा काहीच फायदा नाही. तुम्ही पेता म्हणून तुमचा मुलगा पेतो आणि तुमचा मुलगा पेतो मग तुमचा नातू पेतो. पण जे पेत नाही त्याचे घरं पहा. तो जो दारू पिणार त्यांच्या घरी अवदास आहे. अवदास समजते ना, त्याला कधीच सुख भेटत नाही. त्याच्या घरात जाऊन पहा आणि जो जी माता भगिनी वंदन करते त्याच्या घरात जाऊन प्रयोग करून पहा. त्याच्या घरी गेल्यानंतर करमत नाही, बसूशी वाटते. आणि याच्या घरात गेलं तर बसूशी वाटते. त्यानं चाही नाही दिली तरी त्याला वाटते आणि याने चहा दिली तर त्याला मळमळ वाटते. चहा घेतली. साधे उदाहरण सांगतो व्यवहारातले. म्हणून ते सोडलं तर काय फायदा होईल. माता भगिनींनो थांबा, काही गडबड नाही. त्याचा तो संदेश तो राहिलेला आहे. जो माता भगिनी तुम्हाला एक संदेश आहे. तुमचा नवरा जर दारू पीत असेल त्याला काही म्हणायचं नाही. तो तर एक कंबड मोडून टाकेल आणि लय जर पावरचा असेल तर तोही माही फारकती आणि तू ह्या बापाकडे जाय, इतके पैसे आण, अमुक कर तमुक कर, भानगडी करेल. म्हणून त्याला तो जसं नाचतो तसं नाचू द्या. तोच तुमचा जो इलाज आहे. परंतु तुमचा भाऊ जर दारू पिऊन तुमच्या आतपासूनच प्रयोग करायचा. तुमचा भाऊ लक्षात ठेवा 10 मिनिटात आटपतो. जर 10 मिनिटात आटपतो मी हा मुद्दा सांगतो. खूप काही सांगायचं होतं पण लोकल वेळ नाही ना. आम्हाला काय काम आहे. मग तुमचा भाऊ जर दारू पिऊन आला तर त्याला माझं दादा तुझ्या तोंडाचा वाट. तो म्हणेल हो बाई. मग म्हणायचं इथं येऊ नको, दारू उतारल्यानंतर ये आणि आता जर येशील तर तुला चपलानं मारल आणि तिच्या ढुंगावर लाथ मारत. ही जी माझी माऊली करी तिच्या आई वडिलाचं तिच्या भावाचं आणि सर्वाला सुख मिळेल. हा मंत्र तुम्ही जर वागला तर बिलकुल भावाला नवऱ्याला नाही. म्हणजे जो नवरा आहे तो कोणाचा तरी भाऊ आहे. डायरेक्ट असं नाही जेवायचं. असं चाललं पण चाललं तिथे खूप बोलायचं होतं. म्हणून या ठिकाणी जो तुम्हाला हा संदेश दिलेला आहे तो तुम्ही करा. आणि पुरुषाला विनंती आहे की आता जे दारूच पित नाही त्यांच्यासाठी संदेश आहे. पित नाहीत आमचे लोक, पुष्कळ लोक आहेत की दारू हात, काही लोकांना दारूला हात काय पाहिले सुद्धा नाही. तर जे लोक आता इथं असतील त्यांनी माझ्याकडे एका कागदावर नाव द्यायचे, गावाचं नाव द्यायचं, मोबाईल नंबर द्यायचा. मी त्यांचा सत्कार करणार. कारण की ही स्कीम माझी अलग आहे. पण वेळ लागेल परंतु बुद्ध धम्म हा जर तुम्ही तुमच्या भावाला लाथ मारली तर ते लवकर होईल. त्याचा लाड करत भाऊच नाही, कोणी दारुड्या आला घरात येऊ द्यायचं नाही. त्याला नवऱ्याचं जर कोणी असेल तर त्याच्या पाय पडायचं, बाबा तुम्ही दारू प्या पण हा माणूस घरात येईल. तो कसा आहे मला बरा दिसत नाही. माझे त्याचे सांगायचंच आता त्याला इलाज नाही. मला ते बोलायचं ते बोलूचं वाटत नाही. मला त्याची भीती वाटते. समजून घ्या, भीती वाटते म्हणून दारुडे आहे नेऊ आणून. दारुड्याला घरात येऊ द्यायचंच नाही. त्या नवऱ्याला हाता पाय पडायचं आणि करायचं तर म्हणून बाबा तुम्ही दोघं काय करा. आणि मग ते तितकं सांगता येत नाही. तुमच्या लक्षात आलं. हे जर तुम्ही पाळलं ना तर कोणा जर 5 वर्षामध्ये तसं 2 वर्षामध्ये या तुमच्या गावामध्ये म्हणजे येणारच होईल आणि तो आणि येणारा येणार नाही. म्हणून पुरुषांनी माझं एवढं ऐकलं तर त्यांनी माझ्याकडे झालं त्यांनी जे पेत नाही त्यांनी माझ्याकडे पूर्ण नाव, गावाचं नाव आणि मोबाईल द्यायचा. कारण मी इकडे त्यांचा सत्कार करणार जे एखादं गाव भेटत तर मग 1000 लोक होते तर त्यांचा मग पुढं माझे खूप मोठे कार्यक्रम. कदाचित जर बोलता माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी पदरात घ्यायला तयार आहे. विनाकारण होण्याचं ते अजून काहीच नाही बोललो. फक्त रमाईचं उदाहरण दिलेले. बोलता येत नव्हतं मला पण हिंमत केली. आणि इतकं करून मूर्ख जर दारू पित असतील तर त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याने कोळशानं लिहून ठेवायचं.
कोळशानं घरावर आता रमाई घरकुल भेटलोय मस्त कोळशानं घेऊन ठेवायचे की मी म्हातारा होणार नाही, माझी बायको राडमुड होईल आणि मुरली लग्नाला आली की कुणीकडेही जाईल कोणाबरोबर. तुम्ही वाऱ्याचं राहिलं हे जर लागून राहिलं तुम्हाला मग ते म्हणतात बोलू नका. आता बोललो बाबा चुकीचं असेल तर पदरात मी घेतो आणि तुम्हाला करायचं तसं करा, पण करू नका. माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही साथ दिली एवढं करा आणि माझ्याकडून चुकलं असेल मी देणगीने व्यक्त करतो. पण हा संदेश प्रत्येकाने द्यावा. येत्या 5 वर्षामध्ये आपला हा जो तालुका आहे तो चांगला बुद्धमय झालेला राहणारी हमखास गॅरंटी आहे. म्हणून मी खूप तिकडचा मोठा कार्यक्रम सोडून तुमच्याकडे आलो आणि ते माझी तरी कदर करा. माझ्या पहा किती पोटची रिकाला सांगतो कोणासाठी तुमच्यासाठी. जे पीत नाही त्यांनी कृपा करून माझ्याकडे द्या, त्यांचा सत्कार करेल एवढं बोलून